नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला वेळच्या आधी मिळून जायला हवं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे पार्थ आणि जीवा नंदिनी आणि काव्याला घ्यायला आलेले असतात, पण जेवणाच्या ताटावरून काव्याच्या निघून जाण्यामुळे कोणीच जेवत नाही आणि त्यानंतर आईला काव्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सगळं खरं कळून जातं आणि ते सगळं स्वतः काव्याच तिला सांगते. आता नेमकं काय घडतं, कशामुळे काव्याला आईला सगळं काही सांगावं लागतं, ते सगळं पाहण्यासाठी तर आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट एपिसोडला. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे फायनली आता पार्थ आणि जीवा एकत्र नंदिनी आणि काव्याच्या घरी पोहोचलेले असतात. आता लगेचच त्यांचे वडील जीवा आणि पार्थचं उत्तम प्रकारे स्वागत करतात. या 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 वेलकम, तुमचीच मगापासून वाट पाहत होतो. मग येताना रस्त्यात काही त्रास नाही ना झाला, ट्रॅफिक वगैरे नाही ना लागलं? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो थोडं, इतक्यात जीवा म्हणत असतो फार. आता दोघंही भाऊ एकमेकाकडे बघतात, कारण एकदाच ते दोघंही वेगवेगळे शब्द बोललेले असतात. मग लगेच पार्थ म्हणतो थोडंफार. इतक्यात त्या ठिकाणी शारदा आलेली असते. आता शारदा त्या दोघांनाही बघून खुश होते आणि म्हणत असते, या या, बरं झालं तुम्ही आलात, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. मुलीवरती आहेत, मी पटकन त्यांना बोलवून घेऊन येते, तुम्ही तोपर्यंत बसा ना. आणि मग लगेचच शारदा तिकडनं नंदिनी आणि काव्याला बोलवण्यासाठी निघून जाते. त्याबरोबर लगेचच पार्थ ते घर पूर्ण एकदा बघतो आणि त्याला आठवतं की या अगोदर तो या घरामध्ये नंदिनीचा होणारा नवरा म्हणून येणार होता आणि आज तो काव्याचा झालेला नवरा म्हणून आलाय. तर दुसरीकडे जीवाला सुद्धा काव्याबरोबर घालवलेले दिवस आठवत असतात. त्याला आठवत असतं की त्याने आणि काव्याने या घरात किती मस्ती केली आहे. आणि मग तो काव्याला म्हणाला होता की एकदा का माझ्या दादाचं आणि तुझ्या ताईचं जुळलं की मग मात्र आपली लाईन एकदम क्लिअर आहे की नाही. इतक्यात त्या ठिकाणी बाबा हे पार्थला विचारत असतात, काय झालं, एवढा कसला विचार करताय पार्थराव? त्याबरोबर पार्थ एक मिनटंभर गप्प राहतो आणि मग लगेचच बाबांना सांगत असतो, नाही ते काही नाही, कामाचाच विचार करत होतो थोडा. त्याबरोबर लगेच आता बाबा हे पार्थना विचारत असतात, अच्छा मग कधीपासून कामाला सुरुवात करताय तुम्ही? त्यावर पार्थ हा विचार न करता पटकन सांगतो, ते कामाला सुरुवात तर केली आहे, हां आता फक्त रेग्युलर रुटीन सुरू करायचं बाकी आहे, उद्यापासून आता नॉर्मल रेग्युलर रुटीन. त्याबरोबर बाबा म्हणतात, अच्छा अच्छा, या बसून घेऊया आपण. आणि मग लगेचच बाबा आणि पार्थ पुढे जातात. आता मात्र जीवा मागे राहिलेला असतो. तो मनात म्हणत असतो, आता उद्यापासून पूर्वीसारखं काहीच होणार नाही आहे. आणि मग तो सुद्धा आता बसायला जात असतो. त्याबरोबर लगेच आता ते तिघंही जाऊन एकत्र बसलेले वगैरे असतात. तर दुसरीकडे आता काव्या ही खोलीमध्ये एकटीच फेऱ्या मारत असते. इतक्यात तिच्यासमोर आरोही येऊन उभी राहिलेली असते. आता आरोहीला बघून काव्या पुन्हा चिडते. ती तिला म्हणत असते, काय आहे? त्याबरोबर लगेचच आरोही ही तिला म्हणत असते, मला मघासाठी सॉरी म्हणायचं होतं तुला. त्याबरोबर काव्या लगेचच तिला घट्ट मिठी मारते. तर आरोही म्हणत असते, आजच्या दिवसातली ही पहिली प्रेमाने मारलेली घट्ट मिठी आहे. आणि मग आता आरोही आणि काव्या दोघीही बहिणी खूपच जास्त भावूक झालेल्या असतात. त्याबरोबर आता नंदिनी त्या ठिकाणी येते आणि हे सगळं काही ती बघत असते आणि हे सगळं बघून तिलासुद्धा छान वाटतं. मग आता नंदिनीसुद्धा म्हणत असते, वा, शहाणे आहात की दोघीसुद्धा, मला न घेता एकट्या एकट्या मिठी मारताय ना. त्याबरोबर लगेचच आता त्या दोघीही नंदिनीकडे बघतात. मग नंदिनी पुढे येते आणि त्या दोघींकडेही हात करत म्हणते, मलाही घ्या की तुमच्या मिठीत. त्याबरोबर मात्र आता आरोहीला तर काही प्रॉब्लेम नसतो, पण काव्या ही लगेचच नंदिनीकडे पाठ फिरवून उभी राहते. त्याबरोबर नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या अगं असं का करतेस बाळा, आपण तिघी बहिणी पूर्वीसारखी एकदा मिठी तर नक्कीच मारू शकतो ना. त्याबरोबर मात्र आता काव्या ही काही बोलत नसते. नंदिनी म्हणते, काव्या ऐकतेस ना मी काय म्हणते ते. त्याबरोबर आता लगेच काव्या ही नंदिनीला उत्तर देत असते. ती म्हणत असते की ताई, आता पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही आहे, ना तू ना मी. त्याबरोबर लगेच नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या असं का बोलतेस,
हे बघ, काहीही झालं तरी मला तुझ्यापासून कोणीच नाही तोडू शकत. आपण दोघी कायम एकत्र राहणार. आणि मग लगेचच आता काव्यसुद्धा मागे फिरते. आरोही नंदिनीला मिठी मारते. आता नंदिनी काव्याला सुद्धा हात पुढे करते. इतक्यात मागून आई म्हणते, जीवाराव आणि पार्थराव आले. त्याबरोबर आता हे ऐकून काव्य पुन्हा डोक्याला हात लावून घेते. आता इकडे त्या तिघा बहिणींची मिठी मारायची राहून गेलेलीच असते. आता त्या तिघे एकत्र येणारच असतात. इतक्यात आईने हे बोललेली असते, त्यामुळे काव्या पुन्हा मागे गेलेली असते. इतक्यात आई तिकडे येते आणि म्हणते, चला खाली जेवायला जाऊयात. त्याबरोबर आता लगेचच काव्य म्हणत असते, आई मला यायचं नाही आहे, तुम्ही लोक जा. त्याबरोबर आता आई ही काव्याला समजावत असते. ती तिला सांगत असते की हे बघ काव्या, असं उगाचच आगाऊपणा करून नाही चालत. चल बरं जेवायला खाली. सगळेजण थांबलेत, वाट बघतायत आपली. त्याबरोबर आता काव्य ऐकत नसल्या कारणामुळे आई नंदिनीकडे बघते. मग नंदिनी ही काव्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला म्हणत असते, ऐक ना काव्या, हे बघ, हा असा रागराग करून काहीसुद्धा मिळणार नाहीये. चल ना खाली जेवायला. त्याबरोबर आता आई आणि नंदिनी ह्या दोघी मिळून काव्याला फोर्स करत असतात. काव्य रागात म्हणते, आई आता यासाठी सुद्धा जबरदस्ती करणार आहेस का तू मला? म्हटलं ना मी, मला नाही यायचं आहे तर नाही यायचं आहे. आता मात्र काव्य खूपच जास्त चिडलेली असते आणि चिडलेल्या स्वरातच ती हे सगळं बोलते. त्याबरोबर नंदिनी ही पुन्हा तिला समजावायला जात असते, पण आता काव्याला राग येतो. काव्या नंदिनीचा हात झिडकारते आणि रागारागात तिकडनं खाली निघून जाते. आता मात्र काव्याला कोणीच थांबवत नाही. आई ही नंदिनीकडे बघते, नंदिनी आईकडे बघते आणि आई लगेचच म्हणते, जाऊ देत, रागारागाने का होईना पण ती खाली गेली ना, हे महत्त्वाचं. तुम्ही दोघीसुद्धा आता लवकर खाली या. त्याबरोबर नंदिनी ही आईला मानेने होकार देते. त्यानंतर आरू ही आईच्या मागोमाग लगेचच खाली निघून जाते. आता मात्र बिचारी नंदिनी ही एकटीच तिथे उभी असते. बिचाऱ्या नंदिनीच्या डोक्याला मात्र या सगळ्यांचं खूप टेन्शन आहे. आता सगळेजण जेवायला बसलेले असतात, तर बाबा हे सगळ्यांना सांगत असतात, जीवाराव, पार्थराव, तुम्ही दोघंही अगदी व्यवस्थित आणि पोटभर जेवा. आजचा हा सगळा बेत खास तुमच्यासाठीच आखलेला आहे आणि तुमची सासू ही उत्तम सुगरण आहे, त्यामुळे सगळं अगदी पोटभर खा. त्याबरोबर आता लगेचच शारदा ही नंदिनीला म्हणत असते, नंदिनी अगं ते वाढ ना सगळ्यांना. त्याबरोबर लगेच नंदिनी प्रॉन्सची डिश हातात घेते आणि सगळ्यांना प्रॉन्स सर्व करत असते. इतक्यात आता जीवाला प्रॉन्सची एलर्जी आहे हे घरात कोणालाच माहीत नसतं. त्या कारणामुळे आता नंदिनी ही जीवाला सांगत असते, ही आमच्या आईची स्पेशल डिश आहे. आता जीवा काही बोलणार किंवा तू सांगणार मला ह्याची एलर्जी आहे. इतक्यात लगेचच काव्य पटकन म्हणते, अगं ताई, नको वाढूस त्याला, त्याला प्रॉन्सची एलर्जी आहे. त्याबरोबर मात्र आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं की जीवा आणि काव्या एकमेकांना जर ओळखत नव्हते पार्थ आणि नंदिनीच्या भेटण्यापूर्वी, तर मग हिला कसं कळलं की जीवाला प्रॉन्सची एलर्जी आहे ते? आणि मग सगळे आता काव्याकडे बघत असतात. मग लगेचच आता जीवा सावरून घेत म्हणतो, म्हणजे पार्थचं आणि यांचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा मेन्यू डिसाईड करताना मीच सांगितलं होतं त्यांना मला एलर्जी असल्याचं. त्याबरोबर सगळेजण ठीक आहे असं म्हणतात. तर दुसरीकडे काव्याला आठवतं की जीवाला ती म्हटली होती की मी आपल्याबद्दल सगळ्यांना सगळं सांगून टाकेन. त्यावेळेस जीवा तिला म्हणाला होता की तुला ज्यांना जे सांगायचं आहे त्यांना जाऊन सांग, तुझ्यावरती विश्वास कोणीच ठेवणार नाही. मी सगळ्यांना हेच सांगेन की तू खोटं बोलतेस, आपलं एकमेकावरती काही प्रेम वगैरे नाही आहे, कळलं? त्याबरोबर काव्या म्हणाली होती की मी माझ्या ताईला जाऊन सांगेन. त्यावर जीवा म्हणाला होता की जा, तुझ्या ताईला जे काही सांगायचं आहे ते सांग, पण तुझी ताईसुद्धा यावेळेस तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार, तर ती माझ्यावर विश्वास ठेवेल आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव. त्याबरोबर आता लगेचच नंदिनी म्हणत असते, बरं झालं काव्या तू सांगितलंस, यापुढे मी ही गोष्ट लक्षात ठेवेन. काय आहे ना, ज्या गोष्टी आपल्याला सहन होत नाही त्यांच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलंच असतं, असं नंदिनी म्हणत असते आणि यावेळेस ती जीवाकडे बघते. त्यानंतर आता लगेचच पुढे आई म्हणत असते, अगं नंदिनी सगळ्यांना स्वीट वाढ ना. त्याबरोबर लगेच नंदिनी स्वीट वाढण्यासाठी हातात घेते. त्याबरोबर लगेच आई म्हणत असते की घ्या सगळ्यांनी स्वीट घ्या. त्याबरोबर नंदिनी ही पहिलं जीवाच्याच ताटामध्ये
गोड म्हणजेच रसगुल्ला वाढत असते. आता ती रसगुल्ला वाढताना जीवाला म्हणत असते, जीवा स्वीट घ्या. त्याबरोबर जीवाच्या ताटात नंदिनी स्वीटची प्लेट ठेवते आणि मग जीवाला काव्याची पुन्हा एकदा आठवण येते. ते दोघंजणं एकदा एकत्र जेवायला बसले होते. त्यावेळेस काव्य म्हणत होती, अरे तुला रसगुल्ला हवा आहे ना, अजून हा रसगुल्ला आला कसा नाही, थांब त्या वेटरला बघूया जरा, वेटर वेटर. इतक्यात जीवा म्हणाला होता की अगं नको ना, माझा रसगुल्ला माझ्या पुढ्यात आहे. त्याबरोबर काव्य म्हणाली होती, मी आणि रसगुल्ला. इतक्यात तिथे वेटरने येऊन रसगुल्ल्याची प्लेट ठेवलेली होती. मग जीवा ती रसगुल्ल्याची प्लेट हातात घेऊन म्हणाला होता की हो, तू माझा रसगुल्लाच आहेस. या रसगुल्ल्याची चव जशी जिभेवरती रेंगाळत असते ना, तसाच तुझा सहवास माझ्या अवतीभोवती रेंगाळत असतो काव्य. तू रसगुल्ला आहेस. त्याबरोबर लगेचच आता त्यावेळेस काव्याने जीवाला विचारलं होतं, हो का, आणि हे कोणी म्हटलंय बरं? त्यावर जीवा म्हणाला होता, दी ग्रेट जीवा, लेखक जीवानी म्हटलंय असं, शाहीर जीवा. त्याबरोबर लगेच आता काव्य म्हणाली होती, हो का, मग मी जर रसगुल्ला आहे तर मग तू कोण? तू काय देशमुखांचा बुंदीचा लाडू? त्याबरोबर जीवा हसतो आणि म्हणतो, हां मग ठरलं तर आजपासून जेव्हा जेव्हा हा जीवा विक्रम देशमुख रसगुल्ला खाईल तेव्हा तेव्हा त्याला फक्त आणि फक्त तुझी आठवण येईल काव्या. त्याबरोबर काव्यही हसली होती आणि जीवाही या गोष्टीवरती हसला होता. म्हणजे त्याच्या आवडत्या वस्तूला सुद्धा त्याने फक्त आणि फक्त काव्याचं नाव दिलं होतं. हे आता आठवून जीवाला हसायला येत असतं आणि जीवाच्या तोंडावरती अलगद हसू आलेलं असतं. आता एकटाच जीवा हसत असतो, त्या कारणामुळे घरातल्या सगळ्यांनाच थोडं आश्चर्य वाटतं आणि सगळेच जण जीवाकडे बघायला लागतात. त्याबरोबर आई ही जीवाला म्हणत असते, जीवा रसगुल्ले तुम्हाला आवडतात असं एकदा मालिनीताई म्हटल्या होत्या, स्वीट तुमच्या आवडीचं आहे. त्याबरोबर जीवाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. नंदिनीसुद्धा म्हणत असते की हो आई, मलासुद्धा एकदा म्हणाल्या होत्या की तुम्हाला रसगुल्ले आवडतात म्हणून. त्याबरोबर लगेचच आता जीवा हा ताटाकडे बघतो आणि म्हणत असतो, काय ना, माणसं बदलतात, हळूहळू सवयीही बदलतात आणि सवयी बदलल्या की मग काही गोष्टी नाही आवडत. म्हणजे पूर्वी मला रसगुल्ला खूप आवडायचा, पण हल्ली मला गोड पचत नाही आणि मला गोड आवडत नाही आणि गोडालाही मी आवडत नाही कदाचित. त्यामुळे आता रसगुल्ला नको. आणि मग लगेचच जीवा हा काव्याकडे बघतो आणि ताटातलं रसगुल्ल्याची प्लेट काढून बाजूला ठेवतो. आता मात्र काव्याला जीवाच्या या वागण्यामुळे राग आलेला असतो आणि मग रागाने उठून काव्या लगेचच तिकडनं वरती तिच्या खोलीमध्ये निघून गेलेली असते. आता काव्य ही अशी अचानक निघून गेल्यामुळे पार्थला बिचाऱ्याला थोडं ऑकवर्ड फील होत असतं. त्याबरोबर लगेचच नंदिनी ही त्याला म्हणत असते, सॉरी, मी तिच्या वतीने खरंच तुमची माफी मागते, पण काय ना सध्या ती थोडी डिस्टर्ब आहे, त्याच्यामुळे ही अशी विचित्र वागते, खरंच सॉरी. त्याबरोबर लगेचच पार्थ हा नंदिनीला म्हणत असतो, नाही नाही, इट्स ओके, तुम्ही का सतत सॉरी म्हणताय, इट्स फाईन. त्याबरोबर आता लगेचच जीवालासुद्धा आवडत नाही यावेळेस नंदिनीने सॉरी म्हटलेलं. आणि मग जीवा हा लगेचच नंदिनीला म्हणत असतो, अजून किती जणांची अशी तू तिच्या वतीने माफी मागणार आहेस? नाही म्हणजे घरीसुद्धा तू हेच केलंस आणि आतासुद्धा तेच. बाय द वे, माझं जेवण झालं आहे, निघायचं आपण. त्याबरोबर आता लगेच नंदिनी ही काही बोलणार इतक्यात पटकन बाबाच म्हणतात, अहो आपण अजून जेवायला सुरुवातसुद्धा केलेली नाही आहे जीवाराव, असं काय करताय, सुरुवात करूयात ना. त्यावर जीवा म्हणतो, नाही नाही खरंच आवरलं आहे माझं, निघायचं नंदिनी. इतक्यात लगेच पार्थसुद्धा म्हणतो, तुम्ही काव्याला बोलवता का? नाही काय ना, खरंच आम्हाला उशीर होतो आहे, निघायला हवं ना आता, प्लीज. त्याबरोबर शारदा ही पार्थकडे बघते आणि म्हणते, हो मी लगेच बोलवून आणते काव्याला. त्यानंतर लगेचच शारदा ही काव्याला बोलवण्याकरिता काव्याच्या रूममध्ये आलेली असते आणि आता काव्याला ती ओरडत असते. ती म्हणत असते की ताटावरून असं कोणी उठून येतं का? काय गरज होती ताटावरून उठून येण्याची? तुला कळतंय का त्यांना बिचाऱ्यांना कसं वाटलं असेल ते? अगं तुझी पाठवणीसुद्धा आम्हाला व्यवस्थित करता नाही आली. त्यावेळेस घाईघाईत मी तुझ्या बॅगेत तुझे जे कपडे हाताला लागले ते भरून दिले होते. म्हणून खरं तर मी तुला इथे बोलवलं होतं, म्हणजे मी आता तुझ्या आवडीचे सगळे कपडे वगैरे काढून ठेवलेत, तर तुझी व्यवस्थित बॅग भरून मग तुझी पाठवणी करणार होते. पण तुला असं वागायची काय गरज होती काव्या?
बरं चल आता खाली चल. खाली जीवा आणि पार्थ तुमच्यासाठीच थांबलेत, निघायचं म्हणतायत ते. मी तुझी बॅग भरून आणते. आणि मग लगेचच आई ही काव्याची बॅग भरायला जात असते. काव्या ही आईचा हात पकडते आणि म्हणते, आई तू आता मला घरून हाकलवणार आहेस का? त्यावर आई सांगते, मी तुला हकलवत नाही आहे बाळा. अगं ते मानाने तुम्हाला दोघींनाही घ्यायला आलेत, मग तुम्ही त्यांच्याबरोबर जायला नको का? त्यावर काव्या म्हणत असते, आई मला नाही जायचं आहे तिकडे. त्यावर मात्र आई तिला सांगत असते, हे बघ काव्या, हे घर तुमचंच आहे. तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्ही इथे येऊन राहू शकता, पण असं कायमचं तुम्ही इथे नाही राहू शकत. पुढच्या वेळेस मालिनीताईंबरोबर व्यवस्थित बोलून काही दिवस राहण्यासाठीच ये तू आणि नंदिनी. नंदिनीने सगळं एक्सेप्ट केलं आहे ना, मग तू सुद्धा. त्यावर काव्या म्हणते, मी नंदिनी नाही आहे, मी काव्य आहे आई. त्याबरोबर आई काव्याला म्हणत असते की हे बघ, आता तर उलट तुम्हाला 2-2 घरं मिळाली आहेत लाड करून घेण्यासाठी, मग असं का वागतेस तू? त्यावर काव्या म्हणते, लाड? आई खरंच तुला असं वाटतं? अगं त्या घरात गेल्यापासून फक्त मला आणि ताईला टोमणेच ऐकावे लागत आहेत. त्या वसू आत्या, त्या मंजू आत्या आणि ती रम्या तर. त्यावर आई तिला समजावते की अगं एका घरात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात काव्या, आपण थोडं जुळवून घ्यायचं असतं. आणि हे बघ, सासरी जा, सासरी न जाता का इथेच कायमची राहणार आहेस का? आणि मग आम्ही तुझ्या सासरच्यांना काय सांगणार? त्यावर लगेच काव्या म्हणते, आहे ना आई कारण आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही सांगा त्यांना की माझी परीक्षा जवळ येते आणि मला अभ्यास करायचा आहे, तिथे माझा अभ्यास होणार नाही, त्या वसू आत्या मंजू आत्या मला सुखाने तिथे राहू देणार नाही, म्हणून मी इथे माझ्या माहेरी आली. त्याबरोबर लगेच आई तिला म्हणत असते की हे बघ काव्या, असं काही होणार नाही आहे, तुला आत्ता पार्थरावांबरोबर जावंच लागणार आहे. मी तुझी बॅग भरायला घेते, तू काही न बोलता गुपचूप जा. त्याबरोबर लगेचच आता आई ही काव्याची बॅग भरण्यासाठी तिच्या कपाटाकडे जाते आणि तिचं कपाट उघडते. इतक्यात त्या कपाटात जो जीवाने दिलेला बॉक्स काव्याने ठेवलेला असतो तो पटकन खाली पडतो आणि त्यातले सगळे गिफ्ट्स पटापट येऊन बाहेर पडतात. त्याबरोबर लगेचच आता आईच्या नजरेस ते लॉकेट पडतं, ज्यामध्ये जीवा आणि काव्याचा एकत्र फोटो असतो. आता आई हातातले कपडे खाली टाकते आणि पहिलं ते लॉकेट उचलते आणि ते लॉकेट बघते. तिला खूप मोठा हादराच बसलेला असतो. मग आई काव्याकडे येते आणि काव्याला विचारत असते, ह्याचा अर्थ काव्य, तू आणि जीवा आधीपासून एकमेकांना ओळखत होतात? त्यावर आता काव्य घाबरत सांगत असते, हो आई, मी आणि जीवा एकमेकांना ताईचं आणि पार्थचं लग्न ठरण्याच्या खूप आधीपासून ओळखत होतो. त्याबरोबर आता आई ही काव्याकडे बघतच राहिलेली असते. तर आता काव्या ही लगेचच आईचे हात हातात घेते आणि आईला म्हणत असते, आई मी खरं सांगते, अगं मला माझ्याकडून जी चूक झाली आहे ती फक्त सुधरवायची आहे गं, प्लीज ऐक ना. त्याबरोबर आता नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते. आता नंदिनी आल्याबरोबर लगेचच ती तिला विचारत असते, काय झालं काव्या, काय सांगत होतीस आईला? त्याबरोबर आता आई म्हणत असते, एवढ्यात सांगू नकोस काव्या. तर नंदिनी म्हणत असते, काय झालं, बोल ना काव्या. पण आता मात्र काव्या ही काही बोलत नसते, ती गप्पच राहिलेली असते. त्यानंतर आता नंदिनी, काव्या, जीवा, पार्थ हे सगळे जण घरी जायला निघालेले असतात. आता थोडं पुढं पोहोचल्यावरती काव्या म्हणत असते, गाडी थांबवा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण आता गाडी थांबवत नसल्या कारणामुळे काव्य ओरडते, गाडी थांबवा म्हटलं ना, आणि सगळेजण ताबडतोब गाडीतनं खाली उतरा तुम्ही, मला तुम्हा तिघांशीही काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता असं रात्रीच्या वेळेस काव्याने गाडी थांबवायला सांगितलेली असते आणि खाली उतरा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं असं म्हणत असते. पार्थ आणि नंदिनीला तर काही आयडिया नसते, त्यांना आश्चर्य वाटत असतं या गोष्टीचं. पण आता जीवाला मात्र थोडं टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत राहिलं पाहिजे. मित्रांनो, आता कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, आता खरोखर काव्या इथे सगळ्यांना खरं सांगून टाकेल का तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल, की आता इथे ती उगाचच गाडीतून उतरवेल सगळ्यांना आणि मग उगाच काहीतरी बोलेल, की सगळं खरं सगळ्यांना कळून जाईल? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आठवणीने करा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांबरोबर, त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओचा आनंद असा छान पद्धतीने घेता यायला हवा. धन्यवाद.